महत्त्वाची बातमी आहे। राज्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे आहेत। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात हा पाऊस हजेरी लावणार आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यात उकाडा कमी होत असताना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सध्या राज्यात उकाडा कमी होत असून दमट हवामान पाहायला मिळतंय। येत्या काही दिवसात विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान उष्णतेनं हैराण झालेल्या राज्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। पुढील काही दिवस महत्त्वाचे असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजा, वादळी वारे आणि गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला। मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। मध्य महाराष्ट्रातही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला। कोकणात मात्र उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्यानं उकाडा जाणवणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे किनारपट्टी भागात दमट वातावरण अधिक जाणवणार आहे। विदर्भातही हवामानाचा बदल जाणवणार असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला। या भागात अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे। मात्र त्याचबरोबर वादळी पावसाचा धोका कायम राहणार असल्यानं नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। भंडारा जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। भंडारा, तुमसर, मोहाडीसह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। सध्या भात पीक कापणीला आलेला असताना या वादळी वाऱ्यासह मागील 2 दिवसांपासून भात पीक उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसतोय। आज पुन्हा तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं कापणीला आलेला भात पीक जमीनदोस्त झालाय। त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालाय। यासोबतच मका आणि आंबा बागायतदारही शेतकऱ्यांना या अवकाळी वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे।